दादाच्या पुढे कुणाचंच पारड जड नाही। बेरोजगार आहे, त्यांना काम भेटले पाहिजे। आमदार दमदार पाहिजे। आमदार हा स्वच्छ धुतल्या तांदळागत असायला पाहिजे। आवडलं काय माहिती का, वस्ती संपर्क अभियान आम्हाला म्हणजे नाही का, कधी अशी कुठल्या गोष्टीची अडचण कधी भासली नाही। त्या सर्वेमध्ये आमदार सिद्धेश शिरोळे आले आणि ते फिट आहेत। तर काँग्रेस हा पक्ष जोर धरत आहे। प्रत्येक लोकांबरोबर एक घरच्या व्यक्तीसारखी वागते। आमदार सिद्धेश शिरोळे हे पुन्हा एकदा नाही का म्हणजे फिक्सच असते। दादाने भरपूर कामे केले। आमदार सिद्धार्थ शिरोळे सारखाच असला पाहिजे। शिवाजीनगरचा पूर्ण विकास झाला। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण विविध मतदारसंघांचा आढावा घेतोय। सध्या आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। या मतदारसंघामध्ये नागरिकांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या काही समस्या असतील किंवा एकूणच आमदार हा कसा असला पाहिजे याविषयीचं त्यांचं मत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या आपण औंध परिसरामध्ये आहोत। इथल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं, त्यांची मतं काय आहेत, आमदार कसा असला पाहिजे या संदर्भात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। काय वाटतं तुम्हाला, आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारा असा आमदार हवाय आणि इलेक्शन झालं की 5 वर्षांनी तोंडच दाखवायचं नाही असा आमदार नको आहे आम्हाला। त्या आमदारांनी मतदारसंघामध्ये कोणती कोणती विकास कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं? गोरगरीब जनतेचं काय असतंय, आपल्याला व्यवस्थित लाईट, नळ, चंबरचा प्रश्न आला, असे काहीतरी काम केले पाहिजे की बाबा खरंच आमदार म्हणून आपण नेक्स्ट टाइम त्याला मत दिलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? आमदार म्हणजे जे बेरोजगार आहे त्यांना काम भेटले पाहिजे की जेणेकरून त्याचं नाही का व्यवस्थित चाललं पाहिजे। आता असे आमदार आहेत की जेणेकरून एकदा वोटिंग झाले की नंतर 5 वर्ष काय बघत नाहीये। त्याच्याविषयी म्हणलं जनतेचं सेवा करणं हे महत्वाचं आहे। त्या आमदारांनी विकास कामाच्या मुद्द्याला धरून विकासाची कोणती कोणती कामं केली पाहिजेत काय वाटतं? बेरोजगार काम लावणं किंवा परत जे महिला आहे बेरोजगार त्यांना काहीतरी संधी द्यावं, हे असे विकास कामे केले तर चांगलं वाटेल। या मतदारसंघात कोण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे? हो, आता आहे, भरपूर आहेत, म्हणजे शिरोळे आहे, दत्ता भैरेट आहे, मनीष आनंद आहे। कोणाला संधी देणार प्रमुख? आता बीजेपीचं म्हणलं तर आतापर्यंत तर भरपूर बघितलं, पण काय एवढं काय वाटलं नाही खास। पण आता बघू, काँग्रेसमध्ये जरी आले दत्ता भैरेट तर आम्ही त्यांना संधी देऊ शकतो। आपल्या सोबत आणखीन नागरिक आहेत। तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार असे काम करणारा असला पाहिजे। काय काय कामं केली पाहिजे? एवढे मला नाही कळत, पोरांनाच विचारा। आपल्या सोबत आणखीन आहेत काय, तुम्ही काय सांगाल, आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा जनतेसाठी काम करणार हवा आणि जसं आता जे उमेदवार आहेत त्यांच्यातील बघू, जे आता सगळ्यांचा प्रचार व्यवस्थित चालू आहे आणि लोकांना म्हणजे आमच्या आता ही वस्ती आंबेडकर वसत आतापर्यंत तर बरेच जण आले, आमदार येऊन गेलेत नाही का, आणि आम्हाला असा आमदार हवा की आमच्या वस्तीसाठी काहीतरी करेल, काहीतरी। आता तुम्ही बघा तिथं एकदा वस्तीत या, कितीतरी वर्ष झालं आमदार आणि काय आलेलं नाहीत तिथं। कोणते कोणते विकासाचे मुद्दे या मतदारसंघात? या वस्तीमध्ये तुम्ही बघताल तर ड्रेनेजचं काम राहिलेलं आहे। आणखीन तुम्हाला सांगतो, रस्ते, स्वच्छता, तुम्ही एकदा हे करून बघा। काय आमदार कसा असला पाहिजे काय वाटतंय? आमदार काय काम करणारा पाहिजे, काय काय कामं केली पाहिजे? समस्या काय ते सगळं सोडवणारा पाहिजे। वार्डमध्ये ते महिन्यातून 1-2 वेळा चक्र तरी मारले पाहिजे। अजून तर कोणी इथे येतच नाही इकडे आमदार 5 वर्षापासून। या मतदारसंघात कशी लढत होईल काय वाटतं तुम्हाला, कोणाचं पारडं जड राहील? आता इथे तर काय सांगू शकत नाही, पण अडचणीच होईल। तुम्हाला काय वाटतंय? बरं, आमदार कसा असला पाहिजे, काय काम करणार हवा, काय कामं केली पाहिजेत? कचरा, बेसिक समस्या गरिबांच्या काय असतात, कचरा, गटार, वस्तीमध्ये यायला पाहिजे। आमदार इथं येतच नाही, परत मतदान करायला बी येत नाही, मागाय बी येत नाही, कशालाच येत नाही। राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोणतं सरकार जास्त हे वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी।
तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार दमदार पाहिजे. काय काय कामं केली पाहिजे आमदारांनी? ते त्यांना कळलं पाहिजे काय काम काय करायचं. बरं, आता दमदार आमदार, तुम्ही दमदार आमदार म्हणले, कशा प्रकारे आता या मतदारसंघात कोण असा आमदार आहे जो दमदार आहे? नाही हे सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. बरं, या मतदारसंघातले विकासाचे मुद्दे नेमके काय काय आहेत? आता विकासाचे काय सगळे चांगले काम केले पाहिजे. सध्या या मतदारसंघात काय काय विकास झालाय? आता हे महाविकास झालेलं आहे, दिसतं हेच आहे, बाकी नाही. रस्ते, पाणी, हा ते सगळंच. अशा प्रकारचे नागरिकांकडून त्यांचे मत मिळतात. आपल्या सोबत आणखी नागरिक आहेत. काय सांगाल, आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा स्वच्छ धुतल्या तांदळागत असायला पाहिजे माझ्या हिशोबाने. धुतल्या तांदळाचा म्हणजे नेमका काय 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 असलं पाहिजे? म्हणजे असं गट फोडून किंवा राजकारणात पैसे घेऊन, खोके घेऊन, थोडक्यात आपला आताचा गुवाहाटी दौरा धरा, काय झाडे काय डोंगर, त्याप्रमाणे नको आपल्याला आमदार लोक. आणि म्हणजे मतदारसंघात विकास करणारा आमदार पाहिजे. फक्त बड्या बड्या बात्या डोंगण खात्याला त्या अशा नको आपल्याला आमदार बाबा. आता या मतदारसंघात विकासाचे मुद्दे कोणते आहेत, काय वाटते तुम्हाला? मतदारसंघात विकासाचे मुद्दे बघायला गेलं तर तुम्हाला आता सामान्य येतानाच ट्रॅफिक झालं असेल, सिग्नल नसतील, हेल्मेट नाही, पावती ऑनलाईन टाकणार, पण रस्त्याचं काम लवकर होणार नाही. आता तुमच्यावरूनच धरा, आमचं तरी आम्ही सामान्य नागरिक आहे, पत्रकारांनाच एवढा त्रास होतोय तर सामान्य जनतेचा काय विचार करणार सर? बरं, या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार प्रामुख्याने लढत होतीये, सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरेट. काय वाटतं कोणाचं पारडं जड राहील? सध्या तसं बघायला गेलं तर काँग्रेस हा पक्ष जोर धरत आहे, कारण सहानुभूती ठाकरे गट फुटल्यामुळं आणि आपला राष्ट्रवादीचा गट फुटल्यामुळं सहानुभूती ही राष्ट्रवादी काँग्रेस, उबाटा गटाला, परत आपले दत्ता बहिरेटांच्याकडे आहे थोडंसं कल दिसतोय मतदारांचा जास्तीत जास्त. काय सांगाल दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं करणारे हवेत, बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देणारे हवेत, आणि सगळ्यात पहिली अवेलेबल असणारे आमदार, की बाबा एक फोन केला, एक साधारण गोष्ट सांगितली, की त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गेलो की आमदार साहेब नाहीच आहेत, तुम्हाला भेटणारच नाही, काम होणारच नाही, असं बोलणार नाही पाहिजे. आता या मतदारसंघामध्ये कोण असे आमदार आहेत जे तुम्हाला वाटतं की खरं तर म्हणजे या वेळेला त्यांना संधी दिली पाहिजे? आता बघा ना, आता भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे होते, आणि त्यांनी जे 5 वर्षात काम केलं, आपण कोरोनाच्या काळापासून जर बघितलं, कोरोना काळामध्ये शाळेमध्ये त्यांनी बघितलं जाऊन, घरोघरी किट पाठवले, लोकांनी कोविडचे इंजेक्शन घेतले का नाही, आर्सेनल अल्बम 30 ही गोळी माहीत सुद्धा नव्हती कोणाला, पण ते आमच्या भागातले माजी नगरसेवक आहेत आनंद छाजेड व त्यांनी, आम्ही घर टू घर जाऊन त्यांना पाहिलेलं आहे. घर जाऊन बघताना, फवारणी करताना, कोविडचा काळ गेल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी शौचालय बांधणं, शौचालयामध्ये बाबा काय दुरुस्ती आहे का, आणि सगळ्यात पहिलं त्यांचं आवडलं काय माहिती का, वस्ती संपर्क अभियान. वस्ती संपर्क अभियान जे आमदारांनी केलं ना, ते वस्ती संपर्क अभियानमध्ये त्यांना युवकांचे प्रॉब्लेम, कॉलेज, त्यामुळे त्यांना कळलं की बाबा इथं लाईट बिल नाही आहे, एक मुलगी बाबा गरीब आहे, तिला बाबा फी भरायची आहे, किंवा माणसांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांनी सगळं जाणून घेत त्यांनी त्यांचा कामाचा एवढा ठसा या ठिकाणी उमटला ना. त्यामुळे आता आम्हाला तर वाटतं की बाबा हे आमदार योग्य आहे, आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना जर दुसऱ्यांदा संधी मिळाली ना, हे त्यांच्या कामावर मिळाली. आणि आम्ही बोलतो सगळ्यांना, त्यांनी वशिला लावून किंवा बाबा वडील खासदार होते म्हणून तिकीट पुन्हा मिळाली असं काही नाही. भारतीय जनता पार्टी ही पदाधिकाऱ्यांना बघून सर्वे करून करते, आणि त्या सर्वेमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे आले आणि ते फिट आहेत, ते 100% फिट आहे आमदार म्हणून. तुम्हाला काय वाटतंय, आमदार कसा असला पाहिजे? आमदार लोकांच्या प्रश्नाची जाण असला पाहिजे. म्हणजे लोकांच्या प्रश्नाची जाण म्हणजे नाही का, की घरोघरी जाऊन, आता आमच्या घरी सुद्धा मी एक म्हणजे नाही का सामान्य नागरिक आहे, माझ्या घरी सुद्धा येऊन आहे ना, की माझ्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होते, माझे म्हणजे नाही का घरामधले प्रॉब्लेम या आमदारांनी सोडवलेले आहेत. म्हणजे ती कुठलीही गोष्ट असून दे, ती मी 5 वर्षामध्ये मी ज्या वेळेस नाही का जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या गेलो, तर मला कधी असं नाही का म्हणजे कुठल्या गोष्टीचा असा दुजाभाव नाही जाणवला, किंवा त्यांच्या म्हणजे नाही का आमदार जनसंपर्क कार्यालयामध्ये मला असा कुठला प्रॉब्लेम नाही आला. आमदारांनी माझ्यासाठी कधीही थांबले, माझ्या फॅमिली असून द्या, किंवा माझी आई असून द्या, माझी बहीण असून द्या, माता भगिनी, म्हणजे नाही का कोण दुसरेही जातात, आम्ही बघतो आमच्या समोर ज्यावेळेस आम्ही जनसंपर्क कार्यालयामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस म्हणजे नाही का आम्हाला म्हणजे नाही का कधी अशी कुठल्या गोष्टीची अडचण कधी भासली नाही. म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की म्हणजे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे पुन्हा एकदा नाही का म्हणजे
फिक्स म्हणजे फिक्सच असतील आणि इथून पुढे पण फिक्स असतील, नाही का, असं तर वाटतं. पुन्हा एकदा त्यांनाच संधी हा, द्या. पुन्हा एकदा तर त्यांना संधी देणार आम्ही, आणि त्याच्या व्यतिरिक्त कुणाला देणार नाही. तर तिरंगी लढत आहे, पण आम्हाला तर असं वाटतं की नाही. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार सिद्धार्थदादा शिरोळे सारखाच असला पाहिजे. का बरं? कारण ते एक अशी व्यक्ती आहे की जे प्रत्येक लोकांबरोबर एक घरच्या व्यक्तीसारखी वागते. जे महिला असू दे, पुरुष असू देत, लहान लेकरं असू देत, त्यांच्यासाठी ते नेहमी स्टँड घेतात. कुणाची काहीही अडचण असेल तर ते कधी पिछे हट घेत नाहीत. ते त्यांचा प्रश्न जाग्यावर सोडवतात. त्यामुळं मी तर माझ्या वतीने तर मी सगळ्यांना आव्हान करेल का सिद्धार्थदादा आणि फक्त सिद्धार्थदादा ह्यांनाच मतदान करा, आणि ते आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी पुन्हा इथे आहेत. आणि महिलांसाठी आता जी योजना चालू आहे त्याच्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केला, योजना बंद व्हावी, पण एकमेव एक सिद्धार्थदादा असे होते का त्यांनी ह्यासाठी खूप प्रयत्न केला. आम्ही त्यांना खूप सहकार्य केलं, आणि ह्या योजनेमुळे ना महिला त्यांच्या खूप खुश आहेत, आणि त्यांचं ह्या वेळेस नक्कीच पुन्हा त्यांना आमदारकीची संधी मिळणार आहे आणि तेच निवडून येणार आहे. तुम्हाला काय वाटतं आमदार हा कसा असला पाहिजे? आमदार सुशिक्षित पाहिजे, यंग पाहिजे, दुसरे लोकांच्या सार्वजनिक लोकांचे काम करणार पाहिजे, आरोग्याचं सेवा देणार पाहिजे. इगो नाही ते आमदारला. तसला आमदार आम्हाला हे सिद्धार्थदादा शिरोळे हे सर्वात बेस्ट आमदार आहे ते. आणि पुन्हा वेळेस 25,000च्या वोटिंगनं दुबारा निवडून यायचं पूर्ण 100% चान्सेस दादाचेच आहे. बरं, त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामांबद्दल काय थोडक्यात काय सांगा? दादाने भरपूर कामे केले. समाज बघितलं नाही, जात बघितलं नाही, कुठलं धर्म बघितलं नाही, कुठलं वय बघितलं नाही, कुठलं पार्टी बघितलं नाही. दादाने जितके बी काम केले ते तितने काम केले दादा. ते विजय काळे बी तेवढं काम केलं. ते बी अगोदरचं BJPचंच आमदार होतं, मगर ते काय कामाचं नव्हतं. मगर दादाने जेव्हा आले तर शिवाजीनगरचं पूर्ण विकास झाला, आणि दादाचं पूर्ण जय जयकार बी झालं. कारण म्हणजे दादानं कुणालाच असं नाही का माझं तुझं असं कुठल्या पार्टीचं समजलं नाही. जे बी आलं दादानं त्याला जवळ घेतलं, आणि त्याचं जे बी समस्या, दवाखाना राहो किंवा शाळेचं राहो किंवा कुणाचं लग्नाचं राहो, अनेक गोष्टी दादानं आमच्यासाठी भरपूर काम केलं. हे दादाचे पुन्हा 25,000 किताबी ज्या वोटिंगनं 100% दादा निवडून येणार आहे. तिथं आता ह्या मतदारसंघामध्ये अशी तिरंगी म्हणायला लढत होते म्हणायला हरकत नाही, कारण भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे आहेत, काँग्रेसकडून दत्ता भरट आहेत, तर अपक्ष म्हणून मनीष आनंद देखील आहेत. काय वाटतं या मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील? दादाच्या पुढे कुणाचंच पारडं जड नाही. सगळे नाही का, जसं चेंडू कसं उडून जाते का तसं उडून जाते. उगाच चर्चा नाही, ते हकीकत आहे ती दादाची. कळालं काय? दादाच्या पुढे दादाचं ते स्वभाव ना, ते आता पण माझे 50 वय, मगर तसला स्वभाव आतापर्यंत कुठल्याही आमदाराचं नाही. कळालं का? दादा तसले नेतृत्व बी चांगलं आहे, विचार चांगले, ते दादाचं शिक्षण आहे, अनेक गोष्टीचं दादाचं विचार आहे. आणि दुसरी बी पुढे अनेक कामं रगडलेले, ते दादाचे मेट्रो झालं, दुसरी नदी प्रकल्प झालं, स्लम एरियामधलं हे झालं, SRE स्कीम झालं, अनेक गोष्टीला दादाचं आम्हाला लाभदायक ठरेल. दादाचे पुन्हा वेळेस 100% निवडून येणार हेच आम्हाला अपेक्षा बी, आकांक्षा बी. अशा प्रकारचे खरं तर मत नागरिकांनी स्पष्ट केले आहेत. त्यांना काय वाटतं हे खरं तर त्यांनी मत स्पष्ट केलं. त्याचबरोबर आमदार हा कसा असला पाहिजे याबद्दलचं देखील त्यांनी मत आता सांगितलेलं आहे. त्यामुळं एकूणच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील लढतीचं चित्र हे कसं असणार आहे हे थोड्या दिवसांमध्ये समजेलच. आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा खरं तर महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे इथली जनता, इथले मतदार नेमका आता कसा कौल देणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातलं बदललेलं राजकीय समीकरणानंतर महाराष्ट्रात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यानं आता ही रंगतदार निवडणूक ठरणार, कशी ठरणार, त्याचबरोबर या मतदारसंघामधली जनता नेमकी कशी कोणाला कौल देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विक्रांत चव्हाणसह मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूज, बोपोडी, शिवाजीनगर विधानसभा, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.